श्रीधर स्वामी की जय. काल आपण कुठे होतो? म्हणजे कोण्या गावाला होतो? गावाचं नाव कोरेगाव. प्रवरा संगम. हा, कुठून आलो? नेवासे. काल संगमवरून कुठं आलो? काल मुक्कामी आपण प्रवरा संगमला होतो आणि प्रवरा संगमची काय लीळा सांगितली होती काल? तिथली त्या ठिकाणची आपल्या देवाची आठवते कोणाला? हा, डांगरेश. डांगरेश. अच्छा, कोण कोणाच्या शेमध्ये होतं? हा, आणि कोण होतं डांगरेश सोबत? त्याचं काय नाव? हौसा. हंस राजा. कुठे होते सेवेला? कुठे थांबले होते? डोमीग्रामला. कोणाच्या सेवेला होते? संतोष मुनीच्या. संतोषाच्या. बरोबर, संतोषांच्या सेवेला थांबलेले होते. बरोबर. आणि मग तो निरोप देण्यासाठी ते आले. अजून काय लीळा सांगितली होती काल? आपण पेहरा संगमला मुक्कामी होतो. पेहरा संगमच्या स्थानिक लीळा सांगितल्या होत्या काल. ही एक झाली, डांगरेश्वरून आठवले तुम्हाला, कुत्र्यावरून तिकडून तिकडं. अजून नारळ कोणी आणला? कोण्यातरी बाईनं आणला. बाईनं तर आणला, पण तिचं काही नाव मला माहित नाही. माहिती का नाही बघा? राणाबाई नाही. काय नाव? राणाईसा नाही. काय नाव? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहित नाही? मला तर माहितीच नाही, मी तुम्हाला विचार. काय नाव? हा, रानातली. हा, फिक्स होते. इकडं सांगा. काहीतरी चुकतंय. राज बरोबर आहे, पण नाव बिघडते जरास. हा, काय नाव? राणाईसा नाही आहे, रेनाईसाही नाही आहे, रामाईसा आहे. काय नाव आहे? राणाईसा आणि रामाईसा. फरक आहे ना? न आणि म चा फरक आहे ना? हा, मग ती नारळ घेऊन आलेली आहे. कसा नारळ आणला तिने? गुळगुळीत घासून. त्याच्यात काय भरलं? गुळ, साखर. काय इकडे साखर आहे, इकडे गुळ आहे, दोन्ही मिक्स आहे. काय? गुळाचा बारीक चुरा, त्यालाच म्हणतात साखर. बरोबर. ही घेऊन आली. का घेऊन आली अशी? देवाला फसवण्यासाठी, देवाला शोधण्यासाठी. स्वामी सर्वज्ञ आहे की नाही? म्हणजे देवाची परीक्षा घेण्यासाठी ती घेऊन आली आहे की नाही? आपणही देवाचीच परीक्षा घ्यायला निघालोय का आपली परीक्षा द्यायला निघालो? हा, आपली द्यायला निघालो गाडीत बसून का पायी चालून? आपली काय परीक्षा आहे? आपल्याला तर तिन्ही टाइम भेटत. आपली परीक्षाच काय? सकाळी चहा नाही भेटला तर हॉटेल भेटला. काय परीक्षा आहे आपली? काहीच परीक्षा नाही आपली, कारण आपली परीक्षा यांनीच दिली सर्वे करून. आणि ते सांगतात दरवेळेला इथं त्रास झाला, तिथं अशी फजिती झाली. म्हणजे आपली फजिती होऊ नये म्हणून यांनी फजिती घेतली आपली, आहे की नाही? सर्व जिम्मेदारी अध्यक्ष, पदयात्रा, संयोजक, आयोजक. हा, आणि म्हणून आपली काही फजिती होऊ देत नाही. जेवताना त्यांचीच फजिती होते, ते जेवतच नाही, आहे की नाही? पहिले आपल्याला जीव घालते आणि मग शेवटी ते जेवते की नाही जेवत आपल्याला काही माहिती नाही राहत.
हा, म्हणजे सर्व जिम्मेदारी यांच्याकडं. म्हणजे आपली काही फजिती नाही. कोणती परीक्षा द्यायला निघालो आपण? आपली कोणतीच परीक्षा नाही. मग आपण देवाची परीक्षा घ्यायला निघालो. बाबा, देव एवढ्या डोंगरात काऊन येऊन बसले असतील? हे काय आमची परीक्षा घेणं लावली देवानं? चपला तुटतात, पाय झिजतात. म्हणजे आपणच देवाची परीक्षा, म्हणजे तिचेच सांगती आपणही आहो. ती गोळा घेऊन आली, आपण काही आपले पदार्थ घेऊन जातो नाही का? म्हणजे आपण देवाला शोधण्यासाठीच जातो. आपणही देव किती सहाय्य करतो किती नाही हेच तपासण्यासाठी जातो. किंबहुना आपण आपल्या संसाराचे जे काही दुःख आहे, परेशानी आहे, किंबहुना त्याही दृष्टीनं येण्याचा आहे, हा एक पद्धत आहे असेल आणि असतीलच, हे शोधण्यासाठी आपण देवाला येतो. बाकी आपली काही फजिती नाही. काय खरंच हे बा, तुम्ही न म्हणता तर मग नसलच खरंच, असं काही असं. बर, आणि काय लिहा सांगितली होती काल? आणि कोणाच्या गुंफेमध्ये देव थांबले होते? कोणी विनंती केली हिला राहू द्या? काही नाव आहे त्यांचं? काय कठीण पेपर आला बाबा आज आपले ऋषी. हा, ऋषी कोणती काय कोण हो? सांगा ना. गोष्ट काय? हा, आता कठीण पेपर, अवघड प्रश्न. केली होती ना विनंती देवाला, हिला राहू द्या. आणि दुर्वास काय नाव? काय नाव? मी सांगू का? नाही. बघा, वाण्या आहेत कोणी? आमच्या भक्त तपस्विनी महिला पैकी. आमच्या काय नाव? वचिष्ठ देव. उष्टे देव नाही, वचिष्ठ देव. हा, त्यांनी विनंती केली, कारण ही तिच्याकडे गेली, त्यांच्याकडे गेली. अहो, मला राहू देत नाही हो, तुम्ही काहीतरी सेटिंग लावा. आणि मग ते म्हटले राहू द्या बाबा, चांगली आहे, धार्मिक आहे, संभावनिक आहे. आणि देवाने सांगितलं धर्माची चाड नाही. म्हणजे काय झालं? म्हणजे धर्माची आवडी नाही. धर्माची जर आवडी असेल तर राजाची राणी का येईना तरी आम्ही तिला शरण देऊ, आश्रय देऊ, सहवास देऊ, पण हिला ती पण नाहीये. आणि या उपरांत पुढचा विषय राहून गेला होता, आदंडीनाथाची गोष्ट सांगितली. तिथे आदंडीनाथाची ती गोष्ट, सामर्थ्य कथन, ती एक घटना स्वामींनी, ती घटना आहे वेरूळची, पण सांगितल्या गेली त्या प्रसंगी, कारण धर्माची आवड नाही. मग धर्माची आवड आहे नाही आहे हे कसं तपासायचं? तिचं जाऊ द्या, आपलं आपण तर कसं तपासायचं? आपल्याला धर्माची आवड आहे की नाही? बाबा म्हणतात चला पदयात्रेला, व्यवस्था सर्व होऊन जाईल, थकले तर गाडी आहे, हा, सर्व काही आहे, असं आश्वासन दिल्यानंतर मग निघायचं. याला धर्माची चाड म्हणत नाही, धर्माची आवड म्हणत नाही. धर्माची आवड साधेला आहे. आणि म्हणून ना सुद्धा देवाचं नाव घेतलं दादोसांनी, साध्याच्या कानावर पडलं. साधा कुठली आहे काही माहित नाही, आपल्या गावची तर नाहीच. आणि ती साधा नाम पडल्या बरोबर तिला वेद लागला, आवडी लागली. आपल्या तर गाठ्या चालूच राहते, हातात गाठीन, तोंडात नाम असते का गोष्टीच असते? हातात गाठीला जोरात फिरतील, गोष्टीला जोरात राहतील, आहे की नाही? हे गाठी, हात गाठीचं काम करतो, गाठी ओढण्याचं काम करतो, मणी जोरात पळतात आणि तोंडही जोरात चालतं, असं होतं. मग ते काही दाखवण्यासाठी राहतं म्हणा, ते दिसलं पाहिजे गाठी करत आहे, पण तोंडामध्ये काय चालू आहे? संबंधीच्या गोष्टी आहे, घरच्या गोष्टी आहे, इकडल्या तिकडल्या गोष्टी आहे, कोणत्या गोष्टी आहे काही माहिती नाही राहत. याला धर्माची चाड म्हणत नाही, धर्माची आवड म्हणत नाही. आणि ती धर्माची आवड साधेला होती. आपण तिथून प्रवरा संगमून नेवास्याला आलो. नेवास्याला आपण ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी देव कधी कसे आलेत, देव स्वामी आणि स्वामींच्या सोबत असणारा परिवार. डोमेग्रामला असताना स्वामी तिथून निघाले
बऱ्याच वेळा 1-2 वेळा स्वामी नेवास्याला आले पण थांबले नाही. आणि जेव्हा थांबले तेव्हा तब्बल सलग 4 महिने थांबले. आपण 4 तास थांबलो ना 4 तास नाही का? नेवास्याला किती तास थांबलो आपण? 2 तास. इकडून तिकडून 4 तास झालेच आपले जुन्या नव्यामध्ये नाही का? देव 4 महिने थांबलेत नाहीच म्हणतो सर. बर, तर देवासोबत जे आलेत ते भक्तजन म्हणजे त्यांचे नाव लक्षात ठेवा, माहिती मग पुन्हा पेपर येऊन जाईल. भट्टोबास, बाईसा, साधा, औसा तर आहेच, मार्कंड आहेत, आणू आहेत, नाथोबा आहेत. या इकडून या. जवळपास स्वामींच्या सहवासातले हे नेहमीचे भक्त आहेत. भट्टोबास स्वामी डोमेग्रामला असताना नेवास्याचा बाजार भरायचा आणि भट्टोबास या बाजाराला यायचे पाय मार्गे, पाऊल वाटेने याच मार्गे यायचे, याच रस्त्याने. इथून उद्या जे आपण ज्या गावाला ज्या ठिकाणी जाणार आहोत तोच पाय मार्ग आहे भट्टोबासांचा. याच परिसरातून ते डोमेग्रामला नेवास्याला जायचे डोमेग्रामहून. कारण आधीचा काळ नदी ओळखण्याचा, नदी आजही सीमा जी पडते ते एक तर डोंगर नाही तर नदी याच्यावरूनच पडते नाही का? नदीच्या पलीकडे वेगळा जिल्हा वेगळं राज्य किंवा जंगलाच्या पलीकडे वेगळा जिल्हा वेगळं राज्य अशा पद्धतीने तर तो पाय मार्ग असायचा. तर अशा पद्धतीने भट्टोबास एका दिवसात डोमेग्राम ते नेवासा जवळजवळ किती अंतर आहे? 34. आताच आपल्या रस्त्याने 34 आहे पण नदीचा जो मार्ग आहे तो त्या वेळेला कमीच असेल. तरी सुद्धा 20 ते 22 किलोमीटर एक बाजू, एका भागाला 20-22 किलोमीटर, दुसऱ्या भागाला येणे जाणे. आणि तेही निघायचे कधी? दुपारून. दुपारचा पूजावसर झाल्यानंतर भट्टोबास नेवास्याच्या बाजाराला जायचे. आजही आपल्याला बाजार लागला नेवास्याचा, घेतलं काही आपण नाही, हेच नव्हतं. विडावसर कोणी घेतला असेल तर ठीकच आहे. पण भट्टोबास दुपारून निघायचे, दुपारचा पूजावसर आटपून निघायचे, नेवास्याचा बाजार करायचे, संध्याकाळच्या पूजावसरापर्यंत पोहोचण्याची त्यांची तयारी राहायची आणि पोहोचायची सुद्धा. नाहीच पोहोचले तर देव त्यांची वाट पाहायची. आपली तर देवान कधीच वाट पाहिली नाही. आणि म्हणून म्हणजे ती तळमळ आहे, तो वेग आहे. देवाला अवसराला चुकायचं नाही. कुठल्याच अवसराला भट्टोबास देवाच्या सेवेअर्थी, विधीअर्थी, पूजावसरार्थी, व्यवस्थेअर्थी चुकत नव्हते आणि म्हणून ते उद्धरले. आणि म्हणून या पद्धतीने स्वामी या परिवारानिशी जेव्हा इकडे आलेले आहेत म्हणजेच नेवाशाला आलेले आहेत, दिवस नवरात्रानंतरचे आहे, दिवाळी समोर आहे, अशा स्थितीमध्ये म्हणजे पावसाळा संपलेला आहे. पावसाळा संपल्यानंतर स्वामींना प्रवृत्ती झाली, बाई तयारी करा. नेवास्याचं त्यावेळेचं नाव आहे निधी वासा. निधी वासा, निधी म्हणजे सोन्याचा ठेवा, वास म्हणजे रहिवास जिथे आहे तो नेवासा, निधिवासा. आजही पुरातत्व विभाग तिथे मंदिर बांधू देत नाही. त्या पुरातत्व विभागाला हे माहित आहे याच्या खाली सोनं आहे म्हणून ते गड्डा सुद्धा करू देत नाही. एवढा त्या पद्धतीनं तिथे त्याचं महत्व आणि त्याचं पुरातत्व, ऐतिहासिक या पद्धतीचा पुरावा त्यांच्याकडे आहे म्हणून ते उत्खननही करू देत नाही, बांधकामही करू देत नाही. आणि म्हणून म्हणजे एक प्रकारे सोन्याचीच नगरी त्यावेळी त्या काळामध्ये म्हटल्या जात होती. आणि म्हणून या पुरादित्याच्या मंदिरामध्ये स्वामी आलेले आहेत, सोबत भक्तिजन आहेत. आणि येण्याआधी स्वामी कुसमेश्वराच्या मंदिरात असताना तिथूनच समोर नाथोबांना पाठवतात. जे आता आपण दुसऱ्यांदा जे मंदिर केलं, दुसरं गाव बुद्रुक, नेवासा बुद्रुक, तिकडे पाठवतात. तिथे मठ होता. स्वामी नाथोबांना पुढे पाठवतात, बघा व्यवस्था आहे का थांबण्याची. नाथोबा समोर येतात, बघतात काय व्यवस्था आहे. स्वामी सांगतात सुद्धा, जर व्यवस्था नसेल तर व्यवस्था करा. आणि मग ते शोध घेतात. मठ आहे पण बऱ्याच दिवसाचा बंद आहे, अस्वच्छ आहे, साफ नाही आहे. मग ते जातात, ब्राह्मणाला विचारतात, त्याच्याकडून चावी घेतात. म्हणजे व्यवस्था त्याच्याकडे आहे त्या मठाची, त्याच्याकडून चावी घेऊन ते उघडतात.
उघडून आतमध्ये बघतात, बरीचशी घाण साचलेली आहे, ते स्वच्छ करतात, साफ करतात. त्यांच्याकडून घागर घेतात, मडकं घेतात, नदीवर जातात, पाणी भरून आणतात, अवघा मठ धुवून काढतात. धुतल्यानंतर त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सुद्धा, त्या पुजाऱ्याला सुद्धा सांगतात की ते जे देव येणार आहेत, सपरिवार येणार आहेत, थांबणार आहे. आणि म्हणून असा तो मठ स्वच्छ करून त्या ठिकाणी स्वामी थांबतात. साधा सोबत आलेली आहेत, साधा स्वामींच्या सन्निधी आहेत. स्वामी साधेला म्हणतात, साधे हो, इथलं प्रसिद्ध दैवत आहे म्हाळसा देवी, तुम्ही कधी बघितली? ते म्हणतात, नाही जी, काय बघायचं तिला? देवी ती देवता, आम्हाला तर देवाला सोडून कुठे जायचंच नाही. स्वामी तिची परीक्षा पाहतात. अहो, तुम्ही जर गावाला गेल्यात आणि सांगितलं कुठून आल्या, नेवासेहून आल्या, तर त्या लोकांना माहिती आहे तिथलं प्रसिद्ध दैवत काय आहे. आणि मग ते तुम्हाला विचारतील, म्हाळसा पाहिली का? तुम्ही काय सांगा? आता तिच्याकडे काही उत्तर नाही. देवच म्हणतात, काय म्हणाव, हो म्हणाव का नाही म्हणाव, जाओ का नाही जाओ, ती आपली शांत, देवाची आज्ञा. देव म्हणतात, मग जा, पाहून या. देवाची आज्ञा आहे म्हणून इच्छा नाही आहे जाण्याची, पण देव म्हणतात. देवाच्या पाठवण्यामागे नेमका काय हेतू जीवाला सांगता येत नाही. देव म्हणतात, जात जा, यात या, देव सांगतील ते करा. मग तशा पद्धतीने ती जाऊन बघते, परत येते, येऊन बसते. देव म्हणतात, पाहिली? ते म्हणतात, पाहिली. कशी आहे? काय काळी मिटकी आहे, इच्छाच नाही ना पाहायची. नेमकं त्यावेळी तिला तिचे अलंकार काढून तिच्या स्नानाची तयारी चालू झालेली होती. देव म्हणतात, आता तुम्ही तिला नाव ठेवताय, गावाला जाऊन लोकांना हे सांगा, लोक काय म्हणतील? काळी मिटकी, अशी आहे तशी आहे, असं काही म्हणजे आरोपित नाव द्याल का तुम्ही? तिला पुन्हा प्रश्न पडला, म्हणावं काय? आज जशी पहिली तशी सांगितली, देवाला तेही मान्य नाही. देव म्हणतात, पुन्हा जा, पुन्हा पाहून या. ते पुन्हा गेली. तोपर्यंत तिकडे आंघोळ बिंगोळ होऊन तिला साज शृंगार झालेला होता. पुन्हा पहिली, पुन्हा आली. देव म्हणतात, आता कशी आहे? सांगितलं वर्णन, असं असं आहे, अशी अशी कपडे लिहिली आहे, असा असा अलंकार आहे, अशी वेशभूषा आहे. ते म्हणतात, आता जमलं. हा एक व्यवहार आहे, धार्मिकता तिथं विषयच नाही. स्वामी पुरादित्याच्या मंदिरामध्ये आहे. तिथे असताना दिवाळी सण आलेला आहे. आणि मग दिवाळी सणामध्ये भक्तिजनाला कशाची काय दिवाळी, पण आता आम्ही म्हणतो, काय म्हणतो, काहीतरी गीत म्हणतो, संतांची दररोज दिवाळी आहे. तुम्ही म्हणता, खरंच आहे बाबा, रोज भेटतात, नाही का? काय नाही, काहीतरी गीत आहे वेगळं, संतांची दररोज दिवाळी आहे. हा, हे पुढचं पद झालं. ते मागं काय, मागचं ये ना, पुढच येत. हा, तेवढंच थोडं आलं, जाऊ द्या, रोजची दिवाळी आपली, जाऊ द्या. हा, दिवाळी सण आलेला आहे आणि भक्तिजन भिक्षेला गेलेले आहेत. आता दिवाळी हा सण फार जुना आहे, बाकीचे सण नवीन आहे, पण जुन्या सणापैकी दिवाळी आहे, होळी आहे, पोळा आहे, गुढीपाडवा आहे, अजून काय, दसरा आहे, सिमोलिंगन आहे. अजून सणांपैकी जुने सण, संक्रांत आहे, हा बरोबर, हा पण एक जुना सण आहे. अजून पंचमी, रंगपंचमी, होळी, हा आली ना होळी. अजून हा, अच्छा, नागपंचमी नाही, तीच का? जुना आहे का ते? काही आमच्याकडे नाही आहे पुरावा, तुमच्याकडे असेल तर सांगा. कशात पुरावा आहे नागपंचमीचा? चरित्रात आहे का? चरित्रात दिसत नाही. अजून जन्माष्टमी, तर हा सण चला इकडचा आहे, धार्मिक सणापैकी लोकांमध्ये असलेला प्रचलित. दिवाळी हा सण फार जुना आहे आणि दिवाळीमध्ये लोक कर्ज काढून दिवाळी करतायत. आता नाही करत, पण त्या काळात करत होते. महिनान महिने तो सण चालायचा. दिवाळी सण आलेला आहे, भक्तिजन भिक्षेला गेलेले आहे. भक्तिजनाला काय दिवाळी काय दसरा, काही विषय नाही, भिक्षा करून आले. गावातले त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे जबरदस्त. मस्तपैकी उठल्याबरोबर सचैल स्नान, चांगले कपडे घालून, मस्तपैकी तोंडात पानं वगैरे खाऊन ते निघाले देवाच्या भेटीला. चला, दिवस रिकामा आहे, सुट्टी आहे, काम काहीच करायचं नाही आहे,
2-3 दिवस तर मस्तपैकी आयुष करायची. अशा पद्धतीने येऊन बसले देवापाशी. आता भक्तीजन बघतायत, नवीन नवीन कपडे घातलेत. कोणी? गावातल्यांनी, गाववाल्यांनी. आणि भक्तीजनाचे कपडे असलेच भुरके बारके फाटके तुटके शिवलेले. महादाईचा बघते त्यांना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते, ते स्वतःला धन्य समजतात. दिवाळी सण आहे, आनंदाचा सण आहे. आणि तसंही त्या काळापासून आज काळापर्यंत कपडे म्हणा, मेजवानी म्हणा, पदार्थ म्हणा, आणि काही सोयऱ्या दायऱ्याच्या भेटीगाठी म्हणा, आनंदाची पर्वणी म्हणा, ती चालूच असायची. आणि म्हणून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. महादाईचा आतून दुःख करते मनातून की आज हे असे दिसतात, पण उद्या हे नरकाच्या निर्याच्या नानी नानी जाती. का? त्याच्या मागचं अज्ञान या जीवाच्या ठिकाणी आहे. जे ज्ञान महादाईसाला झालं ते तिला समजवायचं नाहीये, पण मनातून दुःखही वाटत आहे की या जीव यांना सावध नाही आहे, समजलेले नाही आहे. आणि म्हणून ती आपली शांत आहे, भिक्षा करून आलेली आहे. गावातले भक्ती जनता देवाच्या सन्मुख बसलेले आहेत. देव आपले शांत बसलेले आहेत. भक्तीजन आलेले आहेत, झोळ्या घेऊन देवाला दृष्टीपूत करून शांत बसलेत. देव बघतात दोन्हीकडला भेद. गावातले कसे आलेत आणि भक्तीजन कसे आहेत. गावातले बघतायत आम्ही कसे आलो, आणि देवाच्या जवळचे कसे आहेत. बुरसेले, आंघोळी नाही यांना, हाता पायावर अशा त्या उन्हाळ्यामध्ये ते फुफुटे निघतात ना, त्याचा तो असर झालेला चेहऱ्यावर, कपड्यावर, हातापायावर, अशा पद्धतीचे बुरसटले, भुरकेले. आणि म्हणून ते स्वतःला बघतायत, समाधानी मानतायत. आता हा त्या गाववाल्यांच्या मनातला भाव कोण जाणला? देवानीच जाणला. भक्तीजन काय जाणणार? चेहऱ्यावरचा भाव फक्त दिसतील, मनातला भाव थोडी दिसणार आहे. आणि म्हणून ते गावातले स्वतःला श्रेष्ठ समजायला लागले. आणि भक्तीजनाला खायला नाही, प्यायला नाही, यांना कोणी गणगोत नाही, यांना विचारणारे नाही, म्हणून हे इथे येऊन पडलेत देवाजवळ. असला पद्धतीचा त्यांच्या मनातला भाव देवानी ओळखला. आणि मग देवाला अभिमान कोणाचा असतो माहित आहे? भक्ताचा. आणि म्हणून स्वतःविषयी देव तर अभिमानी आहे का निराभिमानी आहे? देव स्वतःविषयी निराभिमानी आहे. देव म्हणतात मला काही कोणी बोललं तर काही फरक नाही पडत, देवाला काही फरक नाही पडत. पण देवाच्या भक्ताला जर कोणी शिवाय दिले, निंदा केली, तर देवाला फरक पडतो. भक्ताला माहिती होईल तेव्हा फरक पडेल. कोणी बोलेल, पण समोरासमोर कोणी बोलत नाही. माघारी गेलेली निंदा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, पण पहिले देवापर्यंत पोहोचते. आणि देव त्याचा अभिमान घेणं बंद करून टाकते. चाहे तो उपदेशी असो नसो, देवाला रोज येऊ न येऊ. म्हणून त्या निर्वेद स्तोत्रामध्ये ओवी आहे, म्हणून संताची निंदा करिता तया कुळ क्षयो होय त्वरिता. पाठी काय करती जमजुता ते जाणीजेना. संताची जर निंदा केली तर पहिल्यांदा यमदूतच उभे राहतात. कुठे राहिले म्हणे यमदूत? कोणासाठी, कोणाच्या पाठी लागले? संदर्भ कुठला आहे? कोण आहे तो ज्याच्या स्वप्नामध्ये यमदूत आले तो घाबरून उठला? पांड्या स्वप्नी नाम स्वीकार का. कुठलं ठिकाण आहे? पैठण. तो निंदाच करत होता. कोणाची? देवाची? बाईसाची. हा, बाईसाची निंदा करत होता. हिने आमचा मार्ग उच्चाटला, भलत्याच्याच माग लागली, हे बिघडली, असे तो निंदा करत होता. बाईसाला ते जाणवत होतं, दुःख वाटलं, ऐकून घेतलं, दुर्लक्ष केलं. एक दिवस कंटाळून देवापर्यंत हा विचार नेला. देवाने दुर्लक्ष केलं, होईल बराबर, आणि झालंच बराबर. काही देवाला करावं लागलं नाही. कारण देवाने ज्याच्याकडे लक्ष फेरलं किंवा फिरवलं त्याची दशा दुर्दशा होऊन जाते. आणि म्हणून संतांची निंदा देवाला कैवार आहे भक्तांचा. आणि भक्ताची जर निंदा केली तर मग फार अवघड होऊन जातं. म्हणून देवा आधी देवाचा जो भक्त आहे त्यालाच प्रसन्न ठेवावं लागतं, कारण तो वकील आहे मधला, आहे की नाही? सर्व बाबतीत, आपल्या बाबतीत, आपल्या विचारा बाबतीत, आपला कैवार घेण्याबाबतीत आपण म्हणतो कोणी विडा ठेवतात, बाबा हात लावता का जरासा विड्याला? का बरं लावायचा विड्याला हात तुमच्या? बाबा पारायण करून देता का? का बरं करायचं तुमचं पारायण? वाचता येत नाही तुम्हाला? पण तुम्हाला माहित आहे हे आपण अलीकडचे आहोत, हे फार पलीकडचे.
आहे की नाही? कपड्यावरून, आचारा विचारावरून, बोलण्यावरून, अभ्यासावरून लक्षात येतं. आणि म्हणून होतो कुठं आपण? नेवासा. नेवाशात कुठं होतो? कोण्या लिडत होतो? विषय कोणाचा चालू होता? कपड्याचा नाही हो, त्याच्या मागे बोला ना. दिवाळी. हा, दिवाळी. दिवाळीचा विषय चालू आहे आणि ग्रामस्थाच्या मनातला विचार देवाने जाणला आहे. आणि ग्रामस्थाच्या मनात विचार काय आहे, स्वतःला श्रेष्ठ आणि भक्तिजनाला कनिष्ठहीनच समजायला लागले आहे. आणि म्हणून देवाला भक्ताचा अभिमान आहे. म्हणून देव लगेच म्हटले भक्तांना, का हो आनंदाची दिवाळी का करा ना? भक्तिजनांना म्हणतात भट्टोबास आहे, नाथोबा आहे, महादाईसा आहे, बाईसा आहे, यांना म्हणतात आनंदाची दिवाळी. भक्तिजन तयार आहे, ठीक आहे जी जी आपण म्हणाल. आनंद कुठून येणार आहे? येणार कोणापासून आहे आनंद? देवापासून. बस देवाने एक नजर फिरवली भक्तिजनावर, झाले सर्व बेहोश. कसे बेहोश झाले? आनंदाची डोही, आनंद तरंग. आनंदामध्ये इतके निमग्न झाले का त्यांनी इकडे तिकडे पाहणंच बंद करून टाकलं. आता गाववाल्याची पंचायत झाली की काय झालं गडे, हे डोळे बंद करून आनंदात निमग्न कसे काय? आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरची जी काही सुरकत्या वगैरे होत्या, हा भावच बदलला. कोणाच्या? भक्तिजनांच्या. आणि यांचे जे टवटवी चेहरे होते फार सुकूनच गेले. कारण जो आनंद देवाने भक्ताला दिला तो ग्रामस्थाला दिलाच नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं काहीतरी बदल झाला गड्या. हा अंतरी बदल झाला. वरवडे कपड्याचा, साबणीचा, खाण्यापिण्याचा हा नाहीच आहे. खाण्यापिण्याचा कार्यक्रम टाइमपास आहे. आतला जो काही प्रभाव आहे ना तो निरंतर आहे. तो देवाने तिथे दाखवला. भक्तिजनांचे चेहरे वेगळेच व्हायला लागले. आणि मग यांच्या मनातला भाव बदलला. अरे आम्ही तर कपड्याने झालो कलरिंग करून, चकमक करून, परंतु खरे तर भाग्यवान हे आहे. आणि म्हणून देवाने हे दान आपल्याला दिलेलं नाही म्हणून ते संकुचित झाले, दुःखिस्त झाले, मनोमन खजील झाले. आणि ती आनंदाची पर्वणी तिथे झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी ही आनंदाची दिवाळी साजरी केली, पदार्थाची नाही. आज आपण पाहिलं पंचवतारात पदार्थ, पंचवतार जागोजागी होतात, पदार्थ रेलचेल असतात, पण त्याच्यामधला भाव असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून पंचवताराचं बहुतेक देव जिथे जिथे जातात त्याचा भाव तिथे निर्माण होतो आणि मग तो तिथे सुपूर्त होतो. बराच वेळ झाल्यानंतर बाई म्हणते बाबा आता बस झालं, झाली दिवाळी, यांना पाठवा आपापल्या घरी. पाश निरोपण. देव म्हणतात यांचे पाश यांना लटकलेच आहे, तेच बरोबर घेऊन जातील. बराच वेळ झाला, देवाच्या भोजनाची वेळ झाली, एकही उठना. यांना वाटलं आता तरी बसून राव, कधी ना कधी आनंदाचं पाळ येईल, कधी ना कधी देव जरा पाहतील, भक्तिजनाला दिलं जरा आमच्याकडे सुपूर्त करतील, आम्हाला अनुभव येतील. देव काही द्यायलाच तयार नाही. का द्यायला तयार नाही? कारण भाव पहिला वेगळा होता, विचार वेगळा होता, देवाने तो जाणला आणि म्हणून देण्याचा भावच नाही. बरेच वेळ बसलेत, जायची वेळ झाली, जायला तयार नाही. भुका त्यांना लागल्या, घरचे आले बोलवायला, नातू पण तू आजोबा चला, स्वयंपाक झाला, ओढू ओढू न्यायला लागले. देव म्हणतात बघितलं, पाश, पाश म्हणजे बंधन, जायला लागले, जायला लागले. अशा पद्धतीने दुसरा एक देवाच्या सहवासात राहिलेला विचित्र पुतळा, त्याचं नाव आहे मार्कंड. मार्तंड, त्याचं नाव भास्कर आहे. बाईसाचा भाचा. राहत नव्हता सहवासात, पण ऐकत कधीच नव्हता. खोटं बोलायला बसतात, लबाडी करायला बसतात. देव बरे आणि इथलं माहित नाही आपल्याला. आणि मग अशा पद्धतीनं देव बऱ्याचदा म्हणतात बाई हा असा असा करतो, पण बाई सालाच बिचारायचा काही वार. भाचा आहे ना, आत्मत्व आहे, होईल. आणि आत्मत्वापेक्षा बी देवाच्या सहवासाने लवकर दुरुस्त होईल. बाईसाला ही चिंता, हा दुरुस्त झाला पाहिजे. आणि मग बाईसाला माहित आहे की देवासाठी उत्तमाती उत्तम पदार्थ असले पाहिजे. आणि म्हणून बाईसाने दिवाळीच्या सणाच्या निमित्तानच जे काही पदार्थ आलेले होते त्याचे लाडू तयार केले देवासाठी आणि एका पिशवीत भरवून ठेवले. आता दिवाळी होऊन गेली, आता मात्र आपल्याला दररोज दिवाळी आहे सर्वांसाठी. त्या काळात कशाची दिवाळी? 5 दिवस 10 दिवस झाले, पदार्थ खतम झाले, पदार्थासाठी पुन्हा कठीणच. आणि मग मार्तंडाला माहिती होतं दिवाळी होऊन गेली आणि बाईसाने स्वामींसाठी लाडू तयार केले. हा बिचारा मस्तपैकी रात्रीच्या वेळेला चुपचाप जायचा,
ते पिशवी खोलायचा. आता लाडू बाईसाने पण हुशार मोजून ठेवलेले, गायब झाले नाही पाहिजे. आता मार्तंडाला माहित होता बाईसाने लाडू मोजून ठेवलेले आहेत आणि बाईसाच एक एक ताटात रोज स्वामीच्या वाढायच्या. त्याच्यामुळे किती आहे आणि किती संपले बाईसाला माहिती, मार्तंडालाही माहिती. म्हणून मार्तंडाने घेतली गेली लाडू चोरायचे नाही, घासून घासून बारीक करायचे. म्हणजे पोलिसापेक्षा चोर एक पाऊल पुढेच असतो ना. अशा पद्धतीनं मार्तंडाने ते लाडू घासायचे. भूक लागली का चुरा पडला की उचलून खायचे. बाईसाला म्हणले पोत ढिलं कसं काय झालं, लाडू बारीक कस काय व्हायला लागले. मोजून पाहिले संख्या बरोबर पण आकार बारीक झाला. विचारावं कोणाला, आरोप कोणावर घ्याव. जाऊ द्या सर, शेवटी देवालाच विचारावं. आणि म्हणून देवाला विचारलं, नाही बाबा लाडूची तब्येत कस काय कमी व्हायला लागली. स्वामी म्हणतात बाई पुसा मार्तंडा. ते मार्तंडाचं नाव घेतल्यावर बाईसाला रागच आला. बाकीचं कोणी दिसलं नाही, नाथोबा दिसले नाही, भट्टोबा दिसले नाही, आणो दिसलं नाही, मार्तंडच कस काय दिसतो, म्हणजे आपलंच कसं काय. बाईसाला पटलंच नाही ते. बाईसाने पुढचा विषय बंद केला, जाऊ द्या. म्हणजे आता आपल्यावरच आरोप आला, कस काय म्हणाव. बर मग बाईसाने लक्षच ठेवलं, खरंच मार्तंड आहे का दुसराच आहे. आणि सापडला रंगे हात. 2 दिवस गॅप पडला आणि तिसऱ्या दिवशी सापडला. जे बाईसाने मग मागचा पुढचा इतिहास काढून टाकला. एवढी मोठी शिवाजी लाखोली वाहिली पण हाकलून काही दिला नाही. दुसरा एक विचित्र पुतळा आला तिथेच, त्याचं नाव आहे काळगोटा. तो इतका भारी गोड गोड बोलायचा, बाईसा हे आणू ते आणू ते आणू, बाजारात जाऊ. कधी कधी आणायचा, बाईसा जरा जास्तीचे पैसे द्यायचे याच्यात बाजारात. तो त्याच्यातच कुशलता करायचा आणि म्हणायचा बाई हे मी आज ओढिले, म्हणजे माझ्या खिशातला आणलं बरं का, आज बाजार आणला, भाजीपाला आणला, पदार्थ आणले. बाईसाला बरं वाटायचं, किती भाग्यवान बिचारा, नेमकाच आला. आणि नेमकंच याला एवढं समजायला लागलं का देवाची स्वतःच्या पैशातून खर्च करावं, सेवा करावं. देवाला माहिती आहे कोण खरं कोण खोटं आहे की नाही. आणि मग अशा पद्धतीनं मग बाईसा पण विश्वासानं जो स्वतःच्या खिशातून देवासाठी बाजार आणतो त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. आणि म्हणून बाईसा बिंदास्त, हे घे 4 आसू घे आण, 4 दाम घे आण, 3 रुळे घे आण बाजार. आणि हा मग मस्त त्यातला एक 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 गायब करायला लागला. असं करून 2 मस्तपैकी छोट्या छोट्या पिशव्या त्या पैशानीच भरल्या गड्यानी. आता 2 पिशव्या भरल्या छोट्या छोट्या, ज्याला आपण चंची बटवा अशा पद्धतीचं म्हणतो. ते पण सापडलं नाही पाहिजे म्हणून जमिनीमध्ये लपून ठेवल्या, पुरून ठेवल्या. आता व्याज दर जास्तच व्हायला लागलं. देव म्हणले बाई हा काळगोटा बरा नाही, याला हाकला पाठवा. आता देवाने सांगून टाकलं, पण बाई जागा विश्वास नाही. नाही बाबा हा खिशातून खर्च करतोय आपल्यासाठी, आपल्याकडे नसतेच. देव म्हणतात बाई हा काय तुमचे देईल, हा तुमचेच घेतो आणि काही दिवसांनी लाडली बहीण सारखं तुम्हालाच देतो. बाईसाला काही पटलं नाही. दिवस गेले. मग एक दिवस देवच म्हटले भट्टोबासाला चला जिकडं धन पुरलाय तिकडे जाऊ आपण. गेले तिथे थांबले. देव म्हणतात इथं उकरा. भट्टोबासाने उकरलं, एक पिशवी निघाली. पुन्हा पलीकडे गेले, इथं उकरा, उकरलं, दुसरी पिशवी निघाली, उचलले, आले देव डायरेक्ट बाईसाकडे आणून टाकले. बघा बाई काय काय आहे. बाईसानं उघडले, पैसे तर तेच, कारण त्यावेळेला ओळखणी वेगळ्याच होते. कवडे असायचे, ह्या कवड्यावर पण ओळखणी असायच्या. आणि मग बाईसाच्या लक्षात आलं का हा मोठा चोर आहे. आणि मग बाईसाने त्याला शिव्या घातल्या, तू हाकलून दिला. अशा पद्धतीचं काय नाव त्याचं, काळबोटा परीखोटा. काळबोटा परीखोटा कृतीचा मी वंचकीया. आपल्यामध्ये बी वंचक हा भाव आहे. कवी कर्त्याने फार सुंदर भजन त्याच्यावर निर्माण केलं. उदाहरण दिलं त्याचं, पण दोष सांगितला आपल्याचा. आपल्याला त्याचा दोष नाही पाहायचा, त्याच्या सारखा आपल्यात कोणता दोष आहे हा पाहायचा. आपल्यामध्ये वंचक हा भाव आहे. चांगलं आपण खायचं, खराब झाल्यानंतर घेता का, संपवायचा विचार करायचा. आपल्याला भूक लागली पहिले आपणच खायचं, आणि मग दुसऱ्याला लागली असेल मग विचारायचं का तुम्हाला नाही लागली, घ्या मग तुम्ही. हा वंचक भाव. काय होतं या भावाने,
वंचकत्व केल्याने काय होतं म्हणे माहितच असेल तुम्हाला. काय होतं? वनवासात जात काय होतं? खारी म्हणत. हा दादा सांगितलं बाबा, स्त्रियाच्या जन्माला जात. वंचकत्व हा भाव जर असेल आपल्या अंतःकरणात, मग स्त्री आणि पुरुषाचा भेद का होतो? वंचक भावाने स्त्रीचा जन्म होतो. आणि म्हणून तो भाव आपल्यात नसला पाहिजे. आणि म्हणून तो जर भाव असेल तर वेळोवेळी देवाला प्रार्थना करताना, देवा काळगोट्यासारखा माझ्यातही खोटा भाव आहे, मी फक्त दाखवतो, सांगतो, करतो. बायांचाच विषय नाही, माणसातही तो भाव आहे. आणि माणसाचाच विषय नाही, सर्व जीवामध्ये हा भाव आहे. आणि म्हणून तो भाव नष्ट होण्यासाठी या लीळा का आठवायच्या, लीळा का सांगायच्या? म्हणजे त्यांच्या कार्याने आपल्याला ऐकायचे नाहीये, त्यांच्यात असलेले दोष आपल्यात शोधायचे आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा जर दोष असेल तर देवाला आपण आवडत नाही. आपल्याला किती का देव आवडेना, आपल्याला आवडून फायदा नाही. देवाला आपण आवडलो पाहिजे. मग देवाला कधी आवडू? आपण प्रामाणिक होऊ, आपण सत्यवादी होऊ, आपण सत्यार्जवा होऊ, सत्याची आपण कास धरू, आपण प्रामाणिक राहू. आपण खोटं बोलणार नाही, आपण फसवाफसवी करणार नाही, आपण निंदा करणार नाही, आपण दोष घेणार नाही, आपण दुसऱ्याला दुखवणार नाही. हे सर्व दोष आपण आपल्या विचारात असतील, बोलण्यात असतील. बऱ्याचदा बोलता बोलता आपण एकमेकाबद्दल बोलत नाही, जो नाही त्याचीच चिंता करतो. चिंता करतो का निंदा करतो माहिती नाही, पण काहीतरी करतो. पण चिंतेपेक्षा निंदाच जास्त होऊन जाते, आहे की नाही? का असं होतंय? आपल्यामधला दोष देवाने सांगितलाय. आपल्या ठिकाणी अधमती आहे, अधगती आहे आणि अधरती आहे. हे तीन दोष आपल्यामध्ये असल्यामुळे आपली अशी फजिती होते, ती झाली नाही पाहिजे. आणि म्हणून या लीळा का आठवायच्या, हे स्थान का बघायचे, हे ठिकाणं का शोधायचे, या लीळा का आपण अवगत करायच्या, देवाने त्यांचे दोष का दाखवले? देवाला काही माहित नाही जीवाचे दोष? माहिती आहे, सर्व जीवाचे दोष देवाला माहिती आहे. मग दोष माहिती असताना सुद्धा देव काय अपेक्षा करतो आपल्याकडून? एक तरी गुण असला पाहिजे. एका गुणांसाठी देव आपलीकडून ही अपेक्षा करतात. एक जरी गुण आपल्या ठिकाणी असेल ना, तर त्या गुणाचाच आधार घेऊन देव आपला उद्धार करायला तयार आहे. एक गुण आपल्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून या लीळा शोधायच्या आहेत, आठवायच्या आहेत. आणि या लीळेच्या माध्यमातून ज्यांच्या ठिकाणी कमीपणाचा भाव आहे, दोषाचा भाव आहे, विचित्र हा भाव आहे, तो भाव आपल्यामध्ये आहे, नक्कीच आहे. आणि मग तो तिथे प्रगट करायचा आहे. त्याला नाही प्रगट करायचा आहे, त्या जीवाला नाही प्रगट करायचा आहे, त्याचा विचार नाही आहे. ते दोष आपल्यात शोधून ते मुक्त करायचे आहे. हेच प्रायश्चित आहे. सरशेवटी आपण प्रायश्चित करतोच ना. मग प्रायश्चित हेच आहे, म्हणजे आपल्याकडून अविधी होऊ नये. पदयात्रेत येण्यामागचा भाव कोणता असला पाहिजे? आपल्याला विधी घडावा. का विधी घडावा? दिसला ऊस का भूस, आहे का नाही? हा, मागून घ्या कापूस. देवाला तर न्यायचा ओवाळायला, घेतलंच कापूस तर काय बाबा, शेतावाल्याला पुण्य. भाई तुम्ही कोण देणारे पुण्य? त्याच्या दैवात असेल तर देव दिन घरी येऊ, आहे का नाही? का आपणच जायचं, उचल कापूस, चालले देवाला पलवातीला, आहे की नाही? आपण देणारे कोणी होत नाही. आणि पापा पुण्याचे आपण काही वाटेकरी नाही, आणि तराजू आपल्यापाशी नाहीच मोजमाप करायला. म्हणून नाही का, देवानं रस्त्यावर पडलेली वस्तू सुद्धा घ्यायला नाही सांगितली. पैसे असो, नाही तर कोणाची चाबी असो, नाही तर सोन्याचा शिक्का असो, आहे की नाही? नाथोबाला दिसला होता देव गेल्याने. नाथोबाला इतका राग आला त्या सोन्याचा, अरे आता काय दिसतो, देव असते उपहार केला असता. आणि म्हणून नाथोबाचं फार सुंदर चरित्र आहे. नेवास्याला एक भक्त आलेला आहे, देवासाठी उपहार करायचा आहे, त्याला माहिती नाही बाजारामध्ये. आणि म्हणून तो देवाला म्हणतो, जी कोणीतरी सोबत द्या, मला बाजार करायचा आहे, आपल्या ठिकाणी क्रिया करायची आहे. देवाने सांगितलं, नाथोबाचा यांना बाजार दाखवा, यांना काय करायचंय, काय क्रिया करायची आहे, घेऊन जा. नाथोबा घेऊन गेलेत. बाजार दाखवतायत, पदार्थ दाखवतायत, दुकानं दाखवतायत, ते एक एक वस्तू घेत आहे. त्या वस्तू पाहून नाथोबांना वाटतंय, मनात दुःख वाटतंय, अरे यांनी काय वस्तू घेतल्या, माझ्याकडे पैसे असते ना, मी याच्यापेक्षा चांगली घेतली असती. माझ्याकडे द्रव्य असतं ना, याही पेक्षा आता पुढच्या घेणाऱ्यांनी चांगल्याच वस्तू घेतल्या असेल. पण तरी सुद्धा नाथोबाचा भाव त्या वस्तू पाहून, वस्तू तितक्या उत्तम नाही आहे, हा भाव त्यांच्या मनात निर्माण होत आहे. दुःख होत आहे, माझ्याकडे असतं ना,
मी याही पेक्षा चांगली क्रिया देवाच्या ठिकाणी केली असती. हा भाव त्यांच्या अंतःकरणात सातत्यानं होत आहे, दुःख होत आहे. प्रत्येक वस्तू तर ते दाखवत आहे, पुढचा वस्तू तर घेत आहे, पदार्थ तर घेत आहेत, फळ तर घेत आहे, पण प्रत्येक वस्तू मागे नाथोबाचा हा भाव उत्पन्न होत आहे. आम्हाला हेवा द्यायला भाव निर्माण होतो. पुढल्याची चांगली दिसली का लय श्रीमंती जाव आणतो काय, आमच्याकडं नाही काय, असा भाव जर आपला निर्माण होत असेल तर हा फार चुकीचा भाव आहे. नाथोबाला तसा भाव व्हायला पाहिजे आपल्यासारखा, पण तो होत नाही. फक्त अपेक्षा आहे मला का घडत नाही, मलाही घडलं पाहिजे, मलाही अशा क्रिया घडल्या पाहिजेत. आणि मग पुढील सद्भक्ताने त्या पदार्थानं स्वामीच्या ठिकाणी परिवाराचा उपार्थ केला, पण नाथोबाच्या मनोमन दुःख तसंच राहिलं. आणि म्हणून ते मनोमनीचं दुःख जाणून स्वामी नाथोबांना म्हणतात, हे तर सातरा पसरा. मग सातरा पसरला काय म्हणाव, मागायला तर काय भिक्षामदेही म्हणायला पाहिजे, काहीतरी म्हणा, येरोळ मांगरोळ काही म्हणा. येरोळ मांगरोळ देवानी शब्द सांगून टाकला, तो शब्द त्यांनी धरला, पसरला सातरा. यात्रा आलेली आहे, लोक चाललेले आहे देवतेच्या यात्रेला, यांनी आपला सातरा पसरला आणि जे देवानी शब्द सांगितले तेच म्हणणं चालू आहे. या शब्दातून लोकाला आकर्षण निर्माण झालं. त्यांनाही माहिती नाही येरोळ मांगरोळ काय म्हणायचं, लोकाला की कळू ना येरोळ मांगरोळ. कनेक्शन जोडणारा देव आहे म्हणून कापूस आपला नाही आहे, कनेक्शन सांगतोय फक्त. हे कनेक्शन देवाने जोडलेलं आहे, म्हणा येरोळ मांगरोळ. शब्द त्यांनी धरला, येरोळ मांगरोळ म्हणणं सुरू केलं, कनेक्शन देवाने जोडलं. लोक येऊन जे देवतेला घेऊन जाणारे पदार्थ होते ते त्यांच्या सातऱ्यामध्ये पसरलेल्या तिथे टाकायला लागले आणि पुढे निघायला लागले. कोरडच देवतेचं दर्शन घेऊन निघून गेले. इतके पदार्थ जमा झाले, ते इतके आनंदित झाले आणि ते पदार्थ घेऊन स्वामींकडे आले, बाईसांकडे सुपूर्द केले. बाई, याची मला देवासाठी क्रिया करायची. बघा, ही आहे निर्हेतुक क्रिया. होतं का काही नाही. घडवलं कोणी? देवाने. कसं घडवलं, का घडवलं, उल्लेख कसा पहिले तयार झाला, कसा भाव पहिले तयार झाला. म्हणून पहिला भाव पाहिजे, पदार्थानंतरचा विषय आहे. आणि भाव समजण्यासाठी पहिले ज्ञान तर पाहिजे ना, आहे की नाही, कळलं तर पाहिजे. देखोवेकी का होईना क्रिया करण्याचा भाव निर्माण झाला पाहिजे. नाथोबाला त्या भक्ताची क्रिया पाहून तो भाव निर्माण झाला आणि म्हणून त्यांना तशा पद्धतीची क्रिया सुचली, स्फुरली आणि ती पूर्णत्वाला देवाने नेऊन दिलेली आहे. पुन्हा एक आहेत जे काल सांगितले होते, संतोष, यांचे देह गेले सांगितलं कालच्या लीळेमध्ये, जे मरण पावले कालच्या लीळेमध्ये. कुठे मरण पावले होतं काल सांगितलं होतं, कुठे? डोमेग्रामला. ते संतोष हे यांनी एक उत्तम अशी पासोडी आणलेली होती. त्यांना भाव निर्माण झाला ही देवाला द्यावी, दिली ही देवाला. आता काही दिवस देवाने वापरली, वापरल्यानंतर मग काही दिवसांनी स्वामींनी बाईसाला दिली. यांच्या भावात झाली गडबड. अरे आपण दिली कोणाला, वापरतोय कोण, आपलं तसंच होते. दिली बाबाला आणि बाबांनी दिली शिष्याला, बिघडला कार्यक्रम आपला. आपण म्हणतो दिली बाबाला आणि बाबांनी खुशाल आपल्या शिष्याला दिली, काही विचारही केला नाही, आम्ही दिली आम्ही दिली. तसलाच या संतोषाकडून झालेला आहे अविधी. आपल्याला अविधी कसा दिसतो आणि दुरुस्त करता येतो, या संदर्भात आपल्याकडून जे अविधी घडतात ते आपल्याला दिसले पाहिजे. नाही दिसत ना, कोणीतरी सांगितले समजले पाहिजे, नाही समजले ना मान्य करता आले पाहिजे, पण आपण मान्यच करत नाही. काय ऐकायचं त्याचं, लय शहाणा झालं काय, लय येतं काय त्याला. हा नवीनच आला 2 वर्षापासून पदयात्रेत, मी तर 10 वर्षापासून येत आहे. असला भाव जर तयार होईल ना, आपण दुरुस्तच होऊ नये. आणि मग संतोषाला दिलेली पासवडी स्वामींनी बाईसाला दिली. संतोषाला खतखत सुटायला लागली. म्हणतात जीजी थंडी लयच वाजते, बळच आपलं ऍक्शन करायला लागले, कुडकुड कुडकुड कुड. आता देवाने, आता लक्षात आलं देव सर्वज्ञच, पण देव त्याचा अविधी दूर करण्यासाठी, विसरण्यासाठी, दोष संपवण्यासाठी बाईसाला म्हणतात, बाई एखादं चांगलं वस्त्र दे याला. बाईसाने पण चांगलं एक वस्त्र देवाचं त्याला देऊ केलं, घे बाबा अंगावर घे पांघरू. पुन्हा म्हणतो नाही याने कमी नाही झाली. देव म्हणतात मग काय पाहिजे, ती जी बाईसाला आपण दिली ना पासोडी, ती जर दिली तर थंडी कमी होईल. देव म्हणतात असं, बर बर बाईसा ते तुम्हाला दिलेलं वस्त्र ते आणा बरं, ते त्यांना देऊन टाका, थंडी लय वाजते. बाईसाला साधं देऊन टाकलं. बाईसाच्या मनात भावच नाही ना,
त्यांनी घेऊन टाकलं. त्याला वाटलं जमला कार्यक्रम. 4-8 दिवस जाऊ दिले. त्यांना इच्छा झाली मला उपहार करायचा देवाच्या ठिकाणी. ते म्हणतात जी माझा उपहार स्वीकार करा. मी भिक्षा मागून आणतो काही पदार्थ. देव म्हणतात ठीक आहे. आणले पदार्थ, केला उपहार, घातले दंडवत. दंडवताचा विधी झाल्यानंतर स्वामी म्हणतात हा आता अजून एक दंडवत घाला. म्हणतात आता तर झालं सर्व, आता जेवायची सुरुवात, अजून एक दंडवत कशासाठी? दंडवत ठीक आहे. आता देव म्हणतात म्हणून घालायचं. घालायला लागले. आता असं म्हणा. काय म्हणा? मी जी दिली पासवडी, आठवलं त्याला, मी दिली होती देवाला, ती आम्ही बाईसाला दिली, ती तुम्ही मागवून घेतली. त्याचा जो अविधी घडला तो अविधी परिहारण्याचा हा दंडवत घाला. बघा देव किती दयाळू आहे. लागली शिक्षा पण करता आलं असतं की नाही, पण देव करत नाही. कारण पुढच्याला तेवढा अभ्यास नाही. तिथे जर बट्टोबाज असते तर चांगला चमरी दंड दणकून हाणून टाकलं असतं देवाने. आहे की नाही? कुठं केलाय चमरी दंड? डोमेग्रामला. म्हणजे ज्ञानियाचं देव सण चुकला तर लगेच दुरुस्त. पण हा बिचारा वेदीसी आलेला आहे, देखोळकी आलेला आहे, स्थितीतळ आलेला आहे, आणि म्हणून याला कसं दुरुस्त करायचं म्हणून देवाने तिथे त्या पद्धतीचा विधी सांगितला. आणि मग त्याने सुद्धा मग दुःख, मग मात्र तिथे दुःख होणं महत्वाचं आहे. शब्द नाही तर मग बाबा म्हणतात प्राश्चित, देवा दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू. आपणही म्हणतो पोपटपंची कार्यक्रम, नाही का? पोपटपंची कार्यक्रम माहित आहे का? गोष्ट शॉर्टकट सांगून देतो, आळस येतं संत. एक ऋषी होता, तो जंगलात बसला, झाडावर पोपट होते, ते खाली उतरले, पारधी आला, त्याने जाळं टाकलं, पोपट त्याच्यात अडकले, पक्षी त्याच्यात अडकले. तो शिकारीच, त्याचा कार्यक्रम असतो. पक्षी अडकले, तो घेऊन गेला. या बिचाऱ्या ऋषीला इतकं दुःख वाटलं. अरे काय लेखाचा निर्दयी आहे. बिचारे निर्जीव प्राणी, या पद्धतीचे म्हणजे बोलता येत नाही, समज नाही, कळत नाही, आणि अशा पद्धतीने यांची हत्या फसवून करतो लेखाचा. हे वाईट वाटलं त्या ऋषीला. त्याने आपल्या तपश्चर्याला थोडस दूर केलं आणि पोपटाला ज्ञान देण्याचा पहिला कार्यक्रम चालू केला. म्हणजे आला तिथं की पोपट खाली यायचे, म्हणा पोपटाला शिकवणं चालू केलं. म्हणायचे पारधी येईन, दाणे टाकल, जाळे फेकल, आपण अडकू, तो पकडून घेऊन जाईल. शिकवलं ऋषीने, शिकले पोपट, लागले बडबड करायला. तेच कार्यक्रम. पारधी आला, पारधी जाळ टाकणार तेवढं लगेच चालू. पारधी येईल, दाणे टाकल, पासे फेकल. शिकारी परेशान झालाय. एवढं ज्ञान यांना दिलं कोणी? तो परेशान झाला, तो चालला गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला, यांचं तेच पाठांतर चालू. त्यांना काय माहिती शिकारी कोण आणि माणूस कोण आणि ऋषी कोण. याला वाटलं हे पोपटपंचीच कार्यक्रम आहे, गड्या करूनच बघू आपला कार्यक्रम नेहमी सारखा. त्याने फेकले दाणे, टाकलं जाळं. यांची बडबड चालू, पुन्हा येणं चालू, दाणे खाणे चालू, अडकणं चालू, पकडणं चालू, घेऊन जाणं चालू. ऋषी म्हटला माझी तपश्चर्या वाया गेली. येड्यांना समजावून सांगून काही फायदा झाला नाही, कारण पोपटपंची कार्यक्रम झाला ना. समजलं का काही? पारधी कळाला का? नाही. दाणे कळाले का? नाही. फास कळाला का? नाही. अडकले मेले. याचीच तपश्चर्या वायाला गेली. याला म्हटलं नकोच कोणाचा नाद करायला. आणि म्हणून अशा पद्धतीनं विषय कुठे होता? अविधी. पदयात्रेत काय यायचं? विधी आणि अविधी समजण्यासाठी. विधी काय आहे, अनाविधी काय आहे, हे दोन जर कळालं ना, भरपूर कळालं. दोन जर कळालंच नाही ना, काहीच कळालं नाही. आणि मग आपल्याला लीळा काय ऐकायची आहे? आपले दोष पाहण्यासाठी, त्यांचे नाही. मारदंड होऊन गेले, भाग्यवान देवाच्या सहवासात आहे. आपल्याला काहीच कळालं नाही अजून, आहे की नाही? आणि म्हणून आपण आपले दोष शोधायचे, आपली कमतरता शोधायची, बाकीच्यांची नाही. आपण आपले दोष शोधायला लागले ना, ऑटोमॅटिक गाठी जशी चालल आपलं डोकंही तसंच चालल. गाठीशी कनेक्टर राहील. बाजूचा जरी आला ना सांगायला लागला बाई अमकी नाही, नको सांगू बाबा, 10 दिवस तर थांब, पदयात्रा तर उद्या नंतर सांगतो. इथं प्रायश्चित का करायचं? या 10 दिवसामध्ये आपल्याकडून जे काही विधी अविधी घडते त्याची वेळ वाढली नाही पाहिजे, ती संपली पाहिजे. कारण हे भयंकर कार्यक्रम आहे, दैवराटी कर्मराटी. आणि हे तुम्ही आता ना कर्मराटीत आहे ना दैवराटीत आहे. तुम्ही आता, कारण कर्म तर बंद आहे ना तुमचं, कुलूप लावून आलेलं आहे कर्माला, आहे की नाही? म्हणून कर्म बंद आहे, पण तुम्ही या ड्रेसमध्ये पण आले नाही ना, म्हणून तुम्ही दैवराटीमध्ये पण नाही, पण तुम्ही मध्यावर आहे.
आता इकडे घसरता का तिकडे घसरता, कोणीकडे घसरायचं, आणि इकडे घसरलं इकडे आलं तर काय लाभ आणि तिकडे घसरलं तर काय नुकसान, हे पण तुम्हाला माहिती आहे ना. बरेचसे तुमच्यातले मधात आले आणि पटकन इकडे येऊन गेले, हे पण तुम्हाला माहित आहे ना. तुमच्यातले तुमच्यापैकीचे कशामुळे आला, मध्यावर का आणून टेकवायचंय तुम्हाला, विधी आणि अविधी सांगायचा आहे, लाभ आणि नुकसान दाखवायचं आहे, फायदा कोणीकडे आहे आणि नुकसान कोणीकडे आहे हे समजवायचंय फक्त, आग्रह बिलकुल नाही. कारण तुमचा काय अधिकार आहे काय अनधिकार आहे आम्हाला काहीच माहित नाही, आम्हालाच माहित नाही आमचा काय अधिकार अनधिकार आहे की नाही. आम्ही पेपरच द्यायला आलो, तुम्ही परीक्षाच द्यायला आले, एवढंच आहे. 4 शब्द जास्त कळते आम्हाला वाचून वाचून, तुम्हाला ऐकून चांगलं कळतंय. आणि म्हणून हा चांगला भाव, चांगले विचार आणि चांगल्या लीळा आपण आठवायचे आहे, स्मरण करायचं आहे. आणि या पद्धतीच्या तिथे जवळपास 35 लीळा आहे. सांगून किती झाले, 4-5च झाल्या, हे माझा कार्यक्रमच असा आहे. 35 लीळा आहे, सांगून 4-5च झाल्या. आता पुढच्या कधी सांगायच्या, म्हणजे मला सांगणं जमत नाही, शॉर्टकट सांगायला पाहिजे. श्रीधर भाऊ मस्त सांगतात, फटाफटा घ्या, पटकन लिहून, पटकन पाठ करून घ्या, पटकन मनन करून घ्या, पटकन फिटिंग करून घ्या. हा, म्हणजे ही कमजोरी आमची आहे. 4-5 लीळा सांगणं झाल्या, एकूण लीळा आहे 35. कुठल्या, नेवाशाच्या. तिथून आलो आपण इथं शॉर्टकट मध्ये, इथे फक्त देवाचा मुक्काम आहे, इथल्या काही विशेष लीळा नाहीये. आणि म्हणून इथून पुढे आपण पुढे जाणार आहोत. मधलं एक स्थान आहे, जे काही आसन स्थान आहे नदीच्या मध्यभागी, जे उपलब्ध आहे पण आता नाही आहे कारण पाण्यात आहे, म्हणून त्याचाही आपण विचार इथूनच दंडोत केला आठवल्या लीळेच्या माध्यमातून. तरीही त्या ठिकाणी फक्त आसन आहे आणि इथून पुढे आपला प्रवास डोमेग्रामकडे आहे. आता लीळा संपल्या, दंडवत हो. जसा सुगायला लागला माझा. बोला पुढच्या लीळा शास्त्री बसा. बोलणार आहे तुझ्या